तेजस वाटकर असं लिहितोय की मी 28 वर्षांचा IT इंजिनियर आहे आणि मला रात्री युरिनला जास्त वेळा जावं लागतंय. भूकही चांगली लागतीये, पण वजनात काही बदल झालेत आणि तहान पण खूप लागतीये आणि चालताना थोडंसं धाप लागल्यासारखं वाटतंय. अशा प्रकारचे 25 ते 45 या वयोगटातले तरुण आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर संदर्भात व्याधीनं ग्रासलेले दिसत आहेत. आता नेमकं या व्यक्तीची जर साधारण लक्षणं पाहिली तर हा व्यक्ती डायबिटीसचा रुग्ण असू शकतो असं प्रथम दर्शनी वाटतंय. पण त्यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं आहे, जसं की फास्टिंग ब्लड शुगर लेवल, पोस्ट ग्लुकोज ब्लड शुगर लेवल. आता याच्यामध्ये कसं आहे की ज्यांना डायबिटीस नव्यानं शोधायचा असतो त्याच्यामध्ये पोस्ट ग्लुकोज म्हणजे काय की OGTT म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. 75 ग्रॅम ग्लुकोज पिल्यानंतर साधारण 60 मिनिटांनंतर आणि 90 मिनिटांनंतर शुगर रक्तामध्ये किती सिक्रीट होते हे पाहण्यासाठी आपण डायबिटीस खऱ्या अर्थानं आहे की नाही हे आपण या टेस्ट मधून करू शकतो. त्यानंतर HbA1c नावाची 3 महिन्यांची सरासरी ग्लायसेमिक कंट्रोल कसा आहे हे सांगणारी एक टेस्ट असते, ती पण या तेजसनं करणं खूप गरजेचं आहे. मग आपल्याला खऱ्या अर्थानं डायबिटीस आहे की नाही हे शोधता येईल.